महाराष्ट्र राज्याच्या धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे आणि ही मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा 30 जुलैपासूनच अधिकृतपणे लागू झालेला आहे। तर बळजबरी, फसवणूक किंवा आमिष किंवा अवाजवी प्रभाव किंवा विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरणाच्या प्रकरणांवर आता या कायद्यानंतर कठोर कारवाई केली जाणार आहे। अशा प्रकरणांमध्ये 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। हा गुन्हा अजामीन पात्र असेल हे महत्त्वाचं। तसंच स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला 60 दिवस आधी सक्षम प्राधिकरणाकडे अर्ज करणं हे बंधनकारक असणार आहे। तसंच आंतरधर्मीय विवाहामधील अपत्याच्या धर्मासंदर्भात सुद्धा नवीन कायद्यात विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। आता या कायद्याच्या अंमलबजावणीकडेच सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर पाहुयात या कायद्यात काय सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे। तर 30 जुलैपासून कायदा अधिकृतपणे राज्यात लागू झालाय। बळजबरीच्या धर्मांतराला या कायद्यामुळे लगाम बसणार आहे। फसवणूक, आमिष दाखवून किंवा दबावातून धर्मांतरण करण्यात या अंतर्गत बंदी घालण्यात आलेली आहे। विवाहाच्या माध्यमातून बेकायदेशीर धर्मांतरावर कारवाईची सुद्धा तरतूद या कायद्यात आहे। बळजबरीनं धर्मांतर केलं तर 7 वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे। तर धर्मांतराचा गुन्हा अजामीन पात्र असेल। स्वेच्छेच्या धर्मांतरासाठी 60 दिवस आधी अर्ज करणं हे आवश्यक असणार आहे। या कायद्याअंतर्गत तर सक्षम प्राधिकरणाकडे पूर्वपरवानगीची प्रक्रिया ही अनिवार्य करण्यात आली आहे। आंतरधर्मीय विवाहामधील अपत्याला आईचा विवाहपूर्व धर्म लागू असेल। चॅलेंज करणार कोर्टामध्ये का कुणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाहीये। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला सरळ मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही।